धर्माच्या या किरणांनी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या ज्यावेळेस म्हशीमध्ये जास्त प्रॉब्लेम दाखवतो किंवा काय काय वेळेस म्हैस चाटत नाही वासराला. जर चाटत नसेल वासराला तर तिनं पान पण सोडणार नाही आणि आपल्याला धार काढायला पण बसणार नाही. जरी वासरू पहिला गेलं तर त्याला पिऊ देणार नाही. हे असतो ऑक्सिडेशन डेफिशियन्सी किंवा इमोशनल ट्रेस असतो. इमोशनल ट्रेस म्हणजेच डिलिव्हरी जी काय ताणतणाव झाला त्यामध्ये तिला असतं किंवा माझी डिलिव्हरीच झाली नाही किंवा ही माझं वासरूच नाही तर मी दूध का द्यायचं, हा एक तिच्या मनावरती एक भ्रम झालेला असतो. मग त्यावेळेस आपल्याला सोल्युशन काय असणार आहे माहिती आहे का? ज्यावेळेस आपण येतो, ज्यावेळेस 2-3 दिवस झालेत, आता 4-6 दिवस आहे नाही येऊन, हिनं काय दूध देत नाही किंवा वासराला पण पिऊ देत नाही अशा प्रकार. तर आज आता दूध पण दिले, पाना पण सोडलं आणि वासराला पण पिऊ द्यायला लागेल. ही काय केलं आपण आता माहिती आहे का? ज्यावेळेस ही जी शेपूट आहे, शेपूट पूर्ण स्वच्छ धुलं, शेपूट स्वच्छ धुवून आपण ही मध्ये एंटर केलं. म्हणजे शेपूट चढवणे हा असा एक प्रकार असतो. त्याच्यामुळे काय होतंय, बाबा आता माझी डिलिव्हरी झाली, म्हणजे जे काय तिच्या जे काय ताणतणावामध्ये होती, त्यानंतर आपण ज्यावेळेस आता शेपूट एंटर करतो, जो काय थोडाफार राहिलेला घाण वगैरे तिच्या वासराला वगैरे अंगाला लावलं, तिने जर चाटलं, वास वगैरे घेतला, तर तिनं जो काही इमोशनल ट्रेस आहे तो कमी होऊन आता रेग्युलर तिनं पाना वगैरे सोडणार. आणि जोपर्यंत आता ही मनानं शेपूट निघत, आपण स्वच्छ धुवून मध्ये घातलेलं आहे, जोपर्यंत ही मनानं निघत नाही बाहेर तोपर्यंत हिला काढायचं नाही. जवळपास अर्धा तासाच्या कालावधीमध्ये ते ॲटोमॅटिक निघणार शेपूट. ज्यावेळेस ती निघेल ते ॲटोमॅटिकली तुमचा दररोजच्या दररोज ती पाना वगैरे सोडणार. त्यामुळं हे असतो तो इमोशनल ट्रेस असतो. ह्याला कुठल्याही पद्धतीचं मेडिसिन काम करत नाही जास्त प्रमाणात. ह्याच्यामध्ये काम करतं म्हणलं तर अश्वगंधा आणि शतावरी. अश्वगंधा जो आहे, अश्वगंधा मोठ्या प्रमाणात जो काही त्याच्या इमोशनल ट्रेस आहे तो रिड्यूस करण्यासाठी काम करते, आणि शतावरी जी आहे ती दूध फुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करते. धन्यवाद. आच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा.